आपल्याकडे एक रूम नाही हो, नाही आपल्यासाठी. तिला सांगावं लागणार आहे त्याच्यासाठी, बाई तू बाहेर निघ, हे तिला सांगावं लागणार आहे. आम्ही अंबानी अदानीच्या पोरी नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या लेकी आहोत. ज्या शेतकरी रोज वर्तमानपत्र बघितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसतात, त्या शेतकऱ्याला हा सरकार भाव देत नाही. म्हणून आम्हाला लढायचं आहे. आमच्या हाताला आता आशाचं काम काय आहे? आशाचा जो केंद्रातला TR आहे, आठवड्यातून 4 दिवस आणि दिवसातून 3 ते 4 तास आम्ही काम केलं पाहिजे. पण असं होतं का? 24 घंटे आम्हाला काम करावं लागतं. खरं तर या देशामध्ये मी सांगतो 24 घंटे काम करणारे 2च डिपार्टमेंट आहेत. एक आहे आपलं आणि एक आहे माझ्या पोलीस बांधवाचं. त्याला वेळच नाही, रात्री फोन आला की यावं लागतं. आम्हाला वेळच नाही, दोनदा जरी एखाद्याचा फोन आला आम्हाला जावं लागतं त्या सेवेसाठी. परंतु मोबदला मागायला गेलं की सरकारकडे आमच्याकडे पैसे नसतात सरकारला द्यायला. म्हणून आम्हाला घरच्या बाईला जागा करून मैदानात आणण्याची गरज आहे. आज महिलांना संरक्षण आहे का? आम्ही जर रात्री बेरात्री कामावर गेलो तर घरी येईपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत का? जातो का नाही घरापर्यंत? हा प्रश्न आमचाच आम्हाला पडते. रोज अत्याचार वाढलेले आहेत. माझी एखादी बहीण तरुण किंवा लहान मुलींना घरी नेऊन गेली तर कामावरून येऊन त्या लेकराचं तोंड बघेपर्यंत जीव राहत नाही माझ्या बाईच्या. त्याच्यासाठी आम्हाला एकजूट व्हावी लागणार आहे आणि येत्या काळामध्ये या सरकारच्या धोरणांच्या विरोधात आम्हाला एकाच गुंड बांधावी लागणार आहे आणि लढावं लागणार आहे. आमच्या जर मागण्या आहेत, आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे. आता अनेक संघटना येतात, मी कुणाचं नाव घेत नाही. आम्ही कायम करतो, आम्ही कर्मचाऱ्यांचा दर्जा देतो. द्या देत असतील तुमच्याकडे सुद्धा. तुम्हाला सांगता हे अभियान कायम झाल्याशिवाय तुम्ही आम्ही कायम होणार नाही, या अधिवेशनात लिहून घ्या. म्हणून अशा संघटनांना सुद्धा बळी पडू नका. हे अभियान कायम होण्यासाठी आम्हाला दिल्लीच्या सरकारसोबत लढावं लागेल. आता खरं तर मागच्या मीटिंग मध्ये मला वाटतं आनंदीताई आणि पुष्पाताईंनी सांगितलं की केंद्रातला सरकार थोडं वाढण्याच्या मनस्थितीत आहे. 2018 पासून आम्हाला काही वाढ मिळाली नाही, म्हणून आम्हाला घरी बसलं तर हा सरकार आणून देणार नाही. त्याच्या जे डोक्यात वाढवण्याचं आहे ते डोक्यातून हातातून पेनीतून कागदात आणण्यासाठी आम्हाला केंद्रासोबत सुद्धा लढावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला केंद्र व्हावं लागणार आहे. 7% केंद्राची योजना आहे, 40% महाराष्ट्राची योजना आहे. म्हणून आपला भार जास्त केंद्रावर आहे. महाराष्ट्रातलं कोणी जर म्हणत असेल आमचं सरकार खूप काय देतं, आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे. साहेब, वर्षानुवर्ष महिने आम्ही लढलो तेव्हा तुम्हाला द्यायला भाग पडलेला आहे. हे आहे ते आमच्या हक्काचं आहे. तुम्ही उपकार करत नाही. राजकारण येते तेव्हा हे आमदार बाई म्हणून येतात, परंतु विधानसभेत तुमच्याबद्दल एकही आमदार बोलायला तयार नाही. हे